नमस्कार, सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून सांगत चला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। झणझणीत तर्रीदार मोड आलेले मूग रस्सा, पौष्टिक आणि चविष्ट मोड आलेले मुगाची भाजी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। तर मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि हे मोड मी घरीच आणलेले आहेत। मूगला भरपूर असे मोड कसे आणायचे याची व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर ती जाऊन नक्की बघा। तर इथे मी अगोदर कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यात जिरं टाकून घेणार आहे। तर जिरं छान तळून झालं की त्यात टाकायचे आहे शेंगदाणे। तर शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत। तर आता शेंगदाणे तळून झाले त्यानंतर त्यात टाकायचे आहे मूग। आता हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यानंतर त्याला इथे टाकून घेतलेला आहे। आता सर्व मूग टाकून झालेले आहेत, त्यानंतर त्यावर टाकायची हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या। शिजताना जर मीठ टाकलं तर मूगला छान चव येते आणि भाजीलाही छान चव येते। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे। आता मला हवं तेवढं पाणी मी यात टाकून घेतलेलं आहे आणि त्याला उकळ आली की झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्टी होऊ द्यायची आहे। तोपर्यंत आपण मसाल्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर मी इथे घेतलेले 4 कांदे, 3 हिरवी मिरची, 1 टमाटा आणि लसूण। तर मी आता कांदा चिरून घेते। कांदा चिरून झाला की त्यानंतर चिरून घेईल टमाटा। चिरून जर टाकलं तर मसाला पटकन बारीक होतो। त्यानंतर लागणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण कढीपत्ता बारीक करत असताना टाकला तर त्याची चव खूप छान लागते। भाजीला एक वेगळीच चव येते कढीपत्ता टाकल्याने। तर मी आता हे मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाला काढून घेते आणि त्याला छान बारीक करून घेणार आहे। बघू शकतात ह्या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। तर चला आता मसालाही बारीक करून झालेला आहे। तर आता भाजीला फोडणी देऊ। तर मी इथे कढई ठेवली आहे, त्यात मी 4 ते 5 चमचे तेल टाकून घेते। तर आता तेल छान गरम झालं की त्यात काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे घेतलेले आहे लवंग, मिरे, वेलदोडे, जिरं आणि तेजपत्ता। तर हे मसाले अगोदर तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यात टाकायचा आहे जो आपण बारीक करून घेतलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे। तर मसाल्यालाही व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। त्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला तळून घ्यायचा आहे। आता मसाला तळतोय तोपर्यंत आपण मूग शिजले आहे किंवा नाही ते चेक करून घेऊ। तर तुम्ही बघू शकतात की मूगही छान शिजलेली आहे। तिला जास्त मऊ नाही शिजवायची, थोडी थाळीच ठेवायची, म्हणजे भाजीमध्ये उकळत असताना ती शिजून जाते। आता मसालाही छान तळून झालेला आहे। तर त्यात आता काही मसाले टाकून घ्यायचे आहे। त्या अगोदर त्यात मी अजून थोडा कढीपत्ता टाकून घेणार आहे। आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता टाकून घेऊ मसाले। तर अगोदर टाकायची हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर 2 चमचे टाकून घेते। त्यानंतर टाकायचा आहे मसाला, त्यानंतर कांदा लसूण मसाला, त्यानंतर टाकायचा आहे किचन किंग मसाला, धना पावडर। तर आता हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर व्यवस्थित छान मिक्स व्हायला पाहिजे। तर मसाला खाली कढईला लागू नये, जळू नये म्हणून त्यात थोडं पाणी टाकून घेऊ। पाणी टाकल्याने काय होईल, मसाला छान शिजून जाईल आणि मसाल्याला तेल पण छान सुटेल, म्हणून त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे।
आता याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे सर्व करताना गॅस फुल ठेवायचा आहे, फुल फ्लेम ठेवायची आहे। फुल फ्लेम ठेवल्याने मसाल्याला तर्री छान सुटेल, तेल सुटेल, मसालाही छान शिजून जाईल। तर तुम्ही बघू शकतात की मसाल्याला किती छान तेल सुटलेले आहे। आता गॅस थोडा कमी करून द्यायचा आहे। आता हे मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर त्यात मी पाणी टाकून घेणार आहे, पण पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं। आता मला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं मी त्यात पाणी टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे, पण पाणी टाकताना हे गरम पाणीच टाका। तर आता भाजीला छान उकळ आलेली आहे, त्यात शिजवलेले मूग हे टाकून घ्यायचे आहेत। तर हे शिजवलेले मूग तुम्ही स्वतः खाऊन बघा, खूप छान लागतात, त्याचं सूपही खूप छान लागतं। लहान मुलांना जरी दिलं तरी मुलं अगदी इझी खाऊन जातात आणि पौष्टिक पण आहेच। आता इथे सर्व मूग टाकून झालेले आहेत। त्यात तुम्ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून आता भाजीला छान उकळ येऊ द्यायची। त्यात मी टाकून घेणार आहे कसुरी मेथी। तर ती कसुरी मेथी मी चुरून टाकून घेते। तर आता भाजीला छान उकळ येऊ देऊ। तर बघू शकतात भाजीला मस्त उकळ आलेली आहे। ग्रेव्ही छान घट्ट अशी तयार झालेली आहे, बघू शकतात। असला मस्त वास येतोय भाजीचा, खूपच छान। त्याला तर्रीही छान आलेली आहे। तर बघू शकतात आपली झणझणीत तर्रीदार मोड आलेला मुगाची भाजी तयार झालेली आहे। तर किती मस्त तर्री आणि कट आलेला आहे। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा गरमागरम भातासोबत खाऊ शकतात। तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे। तुम्हाला ही रेसिपी घरी बनवल्यानंतर कशी जमली हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला आजची ही पौष्टिक मोड मुगाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रुचकर आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।